मित्रांनो, मी आजचा जो व्हिडिओ घेतलेला आहे तो आध्यात्मिक क्षेत्राला वाहिलेला आहे. व्हिडिओचं नाव आहे, आम्ही खरंच भक्ती करतो का? जर आम्ही खरंच भक्ती करत असेल तर आज जगात शांतता, सुख समृद्धी का नाही, हा त्याचा अर्थ. म्हणून माझ्या व्हिडिओचं नाव आहे की आम्ही खरंच भक्ती करतो का? माझ्या मते याचं उत्तर नाही असं आहे. आम्ही भक्ती करतच नाही. भक्ती जर आम्ही केली असती तर जगात रामराज्य आलं असतं. पण आज कुठेही रामराज्य दिसत नाही. चोहीकडे अशांतता पसरलेली आहे. याचा अर्थ आम्ही आज फक्त भक्तीचा दिखावा ढोंग करत आहोत. आज कुठल्याही मंदिरात जा, कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा, भक्तांच्या रांगाच्या रांगा आपल्याला लागलेल्या दिसतात. जणू भक्तीचा महापूर आला असं वाटतंय की लोक किती भक्त झाले, किती भक्ती वाढली. पण मित्रांनो, हे फक्त ढोंग आहे. कारण खरी भक्ती ही मागत नसते, ती देत असते. आम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेलो, देवाकडे गेलो की त्याला काहीतरी मागतो. म्हणजे निव्वळ हा व्यवहार असतो तसा एका गिऱ्हाईकाचा आणि एका दुकानदाराचा. आम्ही गिऱ्हाईक आहोत आणि जणू देवाला दुकानदार समजलेला आहे. आणि आम्ही मागतो तर आमच्यासाठी, म्हणजे आम्ही स्वार्थी आहोत. आणि खऱ्या भक्तीत स्वार्थ नसतो, तिच्यात उदात्त असं प्रेम असतं. कधी तुम्ही असं ऐकलंय की एखादा भक्त गेला आणि त्यानं म्हटलंय की हे मारुती राजा, मी पाया पडतो आणि तू माझ्या शेजाऱ्याचं भलं कर? कधी असं ऐकलंय? कधीच नाही. म्हणून मित्रांनो, आमची भक्ती आज स्वतःचा स्वार्थ आहे, व्यवहार आहे, ही खरी भक्ती नाही. म्हणून ज्या मंडळींना वाटत असेल की आम्ही भक्ती करतो, ही थोतांड आहे, त्यांनी ती सोडून द्यावं. आणि जर इच्छा असेल तर खरीच देवाची भक्ती करावी, नाहीतर दिखावा करू नये. मित्रांनो, हा व्हिडिओ जरा टीकात्मक वाटला असेल, खरं आहे, पण हे सत्य आहे. कारण आज कुठल्याही क्षेत्रात फक्त बजबजपुरी वाढलेली आहे, दिखावा ढोंग वाढलेला आहे. ती भक्तीच्या क्षेत्रातसुद्धा आहे. म्हणून खरी जर भक्ती करायची असेल तर देवाची एकनिष्ठ व्हा, प्रेमानं त्याला मागा आणि जगाच्या कल्याणाचं मागा. कारण खरी भक्ती ही स्वतःसाठी काही मागत नाही. भक्ती घेत नसते, ती देत असते. कारण घेणं हे भिकाऱ्याचं लक्षण असतं आणि देणं हे राजाचं लक्षण असतं. आणि खरी भक्ती ही राजाही असते. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.